स्वातंत्र्योत्तर आणि स्वातंत्र्यपूर्व काळातील घटनांचा आढावा घेता त्यामधील प्रेरणास्थाने शोधून त्यातून बोध घेतल्यामुळेच आपल्याला समृद्ध भारताची उभारणी करणे आणि नव्या दमाने विकास घडवणे शक्य झाले आहे, असे निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील यांनी सांगितले। ते शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग तथा सांस्कृतिक कार्य मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वंदे मातरम गीताच्या 7 शताब्दी महोत्सवाचे अध्यक्ष म्हणून बोलत होते। येथील महात्मा बसवेश्वर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व राणी कित्तूर चन्नम्मा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुलींची या दोन्ही संस्थांच्या संयुक्त विद्यमाने सदरच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी प्रांताधिकारी सदाशिव पडदुणे, एनसीसीचे कमांडिंग ऑफिसर रणधीर सतीश, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मिलिंद तुंगार, कोषाध्यक्ष अधिकारी वैभव राऊत, SRPF सहाय्यक समादेशक औंदेकर, सहाय्यक पोलीस आयुक्त मच्छिंद्र पंडित, तरुण भारतचे माजी संपादक अरविंद जोशी, प्रसाद जिरंगलगीकर, ITIचे प्राचार्य मनोज बिडकर तसेच अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। वंदे मातरम गीताला 150 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी 358 तालुक्यातून या कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले। सोलापूर येथील कार्यक्रम होम मैदान येथे आयोजित करण्यात आला होता। याप्रसंगी सोलापूर शहर परिसरातील विविध 45 शाळा, महाविद्यालय येथील प्रशिक्षणार्थी विद्यार्थी-विद्यार्थिनी सोबतच शासकीय, निमशासकीय कार्यालय, कर्मचारी, अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। जोडे सोलापूर परिसरातील विमो मेहता प्रशालेतील विद्यार्थ्यांनी वंदे मातरम या विषयावर आकर्षक पथनाट्याचे सादरीकरण केले। या प्रसंगी विविध शाळा, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, प्रशिक्षणार्थी यांनी विविध राज्यांच्या पारंपरिक वेशभूषेसह उपस्थिती नोंदवून सोहळ्यात रंगत आणली। सोलापुरातील हरिभाई देवकरण प्रशाला, सिद्धेश्वर प्रशाला, रॉजर्स इंग्लिश मीडियम स्कूल, लिटिल फ्लॉवर कॉन्व्हेंट स्कूल, ज्ञान प्रबोधिनी सेवा सदन प्रशाला, विमो मेहता प्रशाला, हिराचंद नेमचंद प्रशाला, विविध खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था यामधून शेकडो विद्यार्थी तसेच SRPF कॅम्पचे पोलीस, ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालय यांसारख्या विविध शासकीय कार्यालयातील अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्र राज्याच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाने सोलापूर येथे 7 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 9:30 ते 10:30 या वेळेत सामूहिक वंदे मातरम गायन उपक्रम आयोजित केला। या कार्यक्रमात सोलापूरच्या जवळपास 45 माध्यमिक शाळा व महाविद्यालय यांचे विद्यार्थी, शिक्षक, स्वयंसेवी संघटनांचे प्रतिनिधी, सेवानिवृत्त कर्मचारी, जिल्हा परिषद, महानगरपालिका, पोलीस आयुक्तालय, ग्रामीण पोलीस, जिल्हा कोषागार येथील प्रशासकीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सूत्रसंचालन ITIचे केंदळे प्रवीण आणि कुंभार यांनी केले। प्रास्ताविक संस्थेचे प्राचार्य मनोज बिडकर यांनी केले तर सूर्यकांत झणझणे यांनी आभार मानले। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।